नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी YouTube चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत। कारण काही ठिकाणी पोलीस पाटील या पदाचा अभ्यासक्रम चुकीचा किंवा अपूर्णच सांगितला जात आहे। याच्यामध्ये ज्या विषयांवरती प्रश्न विचारले जातात त्या विषयांचा कुठेही उल्लेख केला गेला नाहीये। त्याच्यामुळे पोलीस पाटील पद भरतीचा संपूर्ण डिटेल मध्ये जो अभ्यासक्रम आहे आणि त्या अभ्यासक्रमानुसार ज्या विषयांवरती प्रश्न विचारले जातात तर नक्की प्रत्येक विषयावरती किती प्रश्न विचारले जातात हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी मागील 2017 ते 2024 पर्यंतच्या ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं स्वरूप देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पोलीस पाटील या पदासाठी हा व्हिडिओ अतिशय डिटेल मध्ये आणि अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे। तर बघा मित्रांनो, पोलीस पाटील या पदाचा जो अभ्यासक्रम आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला असतो तो अभ्यासक्रम असतो। याच्यामध्ये सामान्य ज्ञान, त्यानंतर गणित, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि स्थानिक परिसराची माहिती याच्यामध्ये चालू घडामोडी देखील दिलेला आहे। ठीक आहे, तर या विषयांवरती प्रश्न विचारले जातील। टोटल 80 प्रश्न विचारले जातील 80 गुणांसाठी। अशा प्रकारचा आपल्याला जाहिरातीमध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो। परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला दोन विषयांवरती अजून प्रश्न विचारले जातात, ते असणार आहे मराठी व इंग्रजी। याच्यासाठी जर म्हटलं तर लेटेस्ट झालेले जे मागील प्रश्नपत्रिका आहेत ह्या देखील मी इथं ओपन करून घेतो मित्रांनो। तर बघा, यामध्ये जर म्हटलं तर हा जो पेपर आहे मित्रांनो 28 जानेवारी 2024 ला पेपर झाला होता। हा जर म्हटलं तर हा जो पेपर आहे परभणी या जिल्ह्याचा आहे मित्रांनो। तर परभणीचा देखील जर म्हटलं तर परभणीची जाहिरात देखील आपण दिलेली होती। जाहिरातीवरती डिटेल मध्ये व्हिडिओ दिला होता। मागच्या वर्षी ही जाहिरात आली होती, तुम्ही युट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल। त्याच्यामध्ये देखील जर म्हटलं तर जो अभ्यासक्रम होता मित्रांनो हाच अभ्यासक्रम दिलेला होता। जो आता जर म्हटलं तर खाली घेतल्यानंतर बघा, जो आपल्याला जाहिरातीमध्ये हे जे विषय दिलेले आहेत तर तेच विषय दिले होते। परंतु तरी देखील जर म्हटलं तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळे प्रश्न जर म्हटलं तर वेगवेगळे जे विषय आहेत तर त्यांच्यावरती जास्त प्रश्न विचारले गेले होते आणि जे जाहिरातीमध्ये जे विषय दिलेले आहेत याच्यावरती खूप कमी प्रश्न होते। ते कसं देखील ते तुम्हाला पुढे समजून येईल मित्रांनो। तर पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला हा नांदेडचा पेपर बघण्यासाठी भेटलाय। तर 14 जानेवारी 2024 ला पेपर झालाय। सिंधुदुर्गचा जर म्हटलं तर कणकवली या आपल्याला उपविभागाचा हा पेपर बघण्यासाठी भेटलाय। सिंधुदुर्ग मधील कणकवली उपविभागाचा। तर आपल्याला हा पेपर कधीचा आहे 17/12/2023 चा पेपर आहे। याचं देखील संपूर्ण आपण स्वरूप जाणून घेणार आहोत। याच्यामध्ये जे पण विषय होते त्याच्यावरती कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न आलेत हे देखील जाणून घेणार आहोत। हा नाशिक आपल्याला जिल्ह्याचा पेपर आहे। हा देखील जर म्हटलं तर 10/12/2023 चा पेपर आहे। पुढे गोंदिया जिल्ह्याचा 2023 चा पेपर आहे। पुढे जर म्हटलं तर पंढरपूर उपविभाग म्हणजे जर म्हटलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं। तर हा देखील 31/12/2023 चा पेपर आहे। याचं देखील संपूर्ण स्वरूप जाणून घेणार आहोत। आणि मागे जर म्हटलं तर 2017 चा पेपर आहे। ठीक आहे, तर म्हणजे 2017 त्यानंतर 2022 23 24 असे जे पण 5-6 पेपर आहे ते मी इथं ओपन करून घेतलेले आहेत मित्रांनो। आणि त्यामध्ये कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले गेलेत हे संपूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जेणेकरून नक्की पोलीस पाटील पद भरतीला जो अभ्यासक्रम आहे तो काय असणार आहे किंवा काय असतो ते तुम्हाला व्यवस्थित समजून येईल मित्रांनो। आता तुम्हाला पुन्हा एकदा कन्फर्म करतो मित्रांनो, आता या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो त्यांचे जर म्हटलं तर जाहिराती तुम्हाला कुठेही भेटून जातील। युट्यूबला जरी सर्च केलं त्यांचा अभ्यासक्रम तर बहुतेक ठिकाणी जाहिरातीवरती व्हिडिओ असतो। आपण देखील जर म्हटलं तर परभणीचा अभ्यासक्रम टाकला होता सिंधुदुर्ग, तर याच्यामध्ये अभ्यासक्रम जो दिलेला असतो मित्रांनो तो हाच दिलेला असतो। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खूप सारे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात। यामध्ये सामान्य ज्ञान दिलं असतं, गणित, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य, बुद्धिमत्ता आणि स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी हेच विषय दिलेले असतात। परंतु या व्यतिरिक्त मराठीवरती प्रश्न विचारले जातात, त्यानंतर इंग्रजीवरती प्रश्न विचारले जातात, विज्ञानावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात। मराठीवरती जर म्हटलं तर आपल्याला लेखक, त्यानंतर लेखक व त्यांची टोपण नावे याच्यावरती प्रश्न विचारले जातात। खेळ खेळाडू आता GKGS मध्येच हे येतं, परंतु सांगतो तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक कोणते असणार आहे। हा एकदा व्हिडिओ बघितला की तुम्हाला नक्की कोणता अभ्यास करायचा आहे, कमी वेळात तुमचा कोणता जास्तीत जास्त अभ्यास होईल हे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजून येणार आहे मित्रांनो। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, कारण हे सर्व जे कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा संपूर्ण स्वरूप इथं मांडण्यासाठी मला जवळपास 3 ते 4 तासांचा कालावधी लागलेला आहे मित्रांनो। कारण प्रत्येक यामध्ये जर म्हटलं तर विभागानुसार जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये कोणत्या विषयावरती किती प्रश्न आलेत, कोणकोणत्या टॉपिक वरती आलेत हे सर्व कॅल्क्युलेशन केलंय। आणि एकाच प्रश्नपत्रिकेचं नव्हे तर टोटल 6 प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। जवळपास 3 ते 4 तास लागलेला आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी। तर त्यासाठी फक्त या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा। तर चला आता डिटेल मध्ये सांगितलं
सांगितल्याप्रमाणे माहिती जाणून घेऊयात. तर यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर सर्वप्रथम जर म्हटलं तर ज्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आहेत सांगितलं 6 प्रश्नपत्रिकांचं स्वरूप आपण बघणार आहोत. असं नाही की इथं 6च प्रश्नपत्रिका आहेत, आपल्याकडे टोटल 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत लेटेस्ट झालेल्या पोलीस पाटील या पदाच्या. ठीक आहे, तर सर्व जिल्ह्यांच्या ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या जाहिरातीनुसार आपल्याला पोलीस पाटील या पदाचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे. असं नाही की आता फक्त जालना जिल्ह्याचे पेपर आहेत ते जालना जिल्ह्यासाठी वेगळा अभ्यासक्रम आहे आणि मागे जे पेपर झाले त्यांच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम होता. तर असं हे जे आपल्या डोक्यामध्ये चालू असेल तर हे काढून टाका, कारण बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉल केल्यानंतर ते म्हणतात की जालना जिल्ह्याचा आपल्याला पोलीस पाटलाची तयारी करायची आहे, तर त्याचाच अभ्यासक्रम आम्हाला द्या. तर असं काहीच नसतं मित्रांनो, सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे. फक्त जिल्ह्याची ज्या पण जिल्ह्याची जर म्हटलं तर पेपर असलं जसं की जालना जिल्हा आहे तर त्याच्या पेपरमध्ये फक्त जिल्ह्याच्या माहितीवरती 7-8 किंवा 10 प्रश्न तुम्हाला एक्स्ट्रा फक्त जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातील. बाकीचे जे तुम्हाला 70 प्रश्न विचारले जातात त्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे आणि जिल्ह्याची माहिती देखील आपण उपलब्ध करून देतोय किंवा मागे झालेला 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि बाकी नोट्स देखील देतोय, ते देखील तुम्हाला पुढे त्याच्याबद्दल माहिती मी देणार आहे. तर बघा, व्यवस्थित समजण्यासाठी मी इथं मांडणी कशी केलेली आहे ती व्यवस्थित समजून घ्या. आता ज्या पण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवल्या तर लाईव्ह मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवल्या, ज्या की तुम्ही पुन्हा एकदा बघून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या मनातील जे पण प्रश्न असतील ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तर चला आता यामध्ये बघा, ही मागील प्रश्नपत्रिका आहे सोलापूर जिल्ह्याची. इथे देखील सोलापूर जिल्ह्याचीच प्रश्नपत्रिका मी इथं ओपन करून घेतलेली आहे. तर यातील पंढरपूर उपविभागाचा हा पेपर होता. महत्वाचा म्हणजे सोलापूर जिल्ह्याची दोन्ही प्रश्नपत्रिका आहे. एक पेपर झाला होता 31 डिसेंबर 2023 आणि एक पेपर झालाय 26 नोव्हेंबर 2017. हा 2017चा पेपर आहे. दोन्ही जिल्ह्यांची जाहिरात जर म्हटलं तर 2023 ला जाहिरात आली तेव्हा देखील मी व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये देखील जो अभ्यासक्रम दिलाय तो आता जालनाचा जो अभ्यासक्रम दिलाय तोच अभ्यासक्रम होता, काहीच वेगळं नव्हतं. परंतु तुम्हाला नक्की कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले गेलेत हे आता मी तुम्हाला सांगून घेतो. तर बघा, यामध्ये जर म्हटलं तर बघा, थोडंसं खाली घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं समजून येईल. तर बघा, मराठीवरती जर म्हटलं तर 2023 ची प्रश्नपत्रिका आहे, याच्यामध्ये 12 प्रश्न विचारले गेले होते. इंग्रजी या विषयावरती तुम्हाला 12 प्रश्न, गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती 12 प्रश्न. म्हणजे इथं बघा, आपल्याला हेच जर म्हटलं तर 3 विषय याच्यावरती 30 पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेलेत. आता तुम्हाला समजून येईल नक्की तुम्ही कोणता अभ्यास करताय आणि त्याच्यावरती किती प्रश्न विचारले जातात, नक्की तुमचा स्कोअर किती होईल हे देखील तुम्हाला लगेच समजून येईल. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर इंग्रजीवरती बघा, आता ही 2017 ची प्रश्नपत्रिका आहे, अभ्यासक्रम सारखाच दिला होता तरी देखील मराठीवरती इथं 8च प्रश्न आहे, इंग्रजीवरती 11 प्रश्न, गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती 33 प्रश्न. ठीक आहे, आता जर गणित बुद्धिमत्ता जर हा टॉपिक तुम्ही इथं काढून टाकला तर तुमचं किती नुकसान होणार आहे हे तुम्हाला लगेच समजून येईल. आणि अगदी सोपे सोपे प्रश्न विचारले जातात, त्याच्यावरती क्लास देखील आपण घेतलाय, स्पष्टीकरण देखील आपल्या युट्यूब वरती भरपूर व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, तर बघा, तर हे झालं मित्रांनो मराठी, इंग्रजी व गणित बुद्धिमत्ता या विषयावरती एवढे प्रश्न विचारले गेले होते. आता इथून खाली जर म्हटलं तर जीके जीएस दिले, याच्यामध्ये सामान्य ज्ञानचे जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहे ते सर्व एकत्रित मिळून बाकीचे जे 42 प्रश्न आहे ते इथे विचारले गेले होते मित्रांनो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, इथे आपल्याला सामान्य ज्ञान या विषयावरती, आता हे सर्व टॉपिक दिले, टॉपिक म्हणायला हरकत नाही, परंतु सामान्य ज्ञान मध्ये सर्व याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सोडता जर म्हटलं तर सामान्य ज्ञान याच्यामध्ये आता जर म्हटलं तर कोणकोणते विषय किंवा कोणकोणते टॉपिक घेतलेत, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतर माहिती, चालू घडामोडी, दिवस, खेळ, खेळाडू, विज्ञान, लेखक, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, जिल्ह्याची माहिती, हे सर्व याच्यावरती जर म्हटलं तर 42 प्रश्न विचारले गेले होते 2023 या वर्षी आणि 2017 या वर्षी 28 प्रश्न इथे विचारले गेलेले आहेत. आता हे टोटल तुम्हाला सांगितलं जीके जीएस वरती टोटल 28 आणि इथं 42. आता हे 42 जे प्रश्न विचारले गेलेत तेच कोणकोणत्या टॉपिक वरती विचारले गेलेत थोडक्यात मी इथं शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे, तर ते मी तुम्हाला सांगून घेतो. पुढे तुम्हाला हे जे टॉपिक सांगणार आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला महत्त्वाचं काय असणार आहे, कोणत्या याच्यावरती प्रश्न विचारले जातील हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत घेतलेली आहे. तर बघा, यामध्ये जर म्हटलं तर भूगोल, इतिहास, त्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतर सर्व माहिती याच्यावरती 15 प्रश्न होते. कॉमन जे महत्त्वाचे टॉपिक आहे याच्यावरती चालू घडामोडी लेटेस्ट जर म्हटलं तर 6 महिने ते 1 वर्ष तुम्हाला 1 वर्षाची चालू घडामोडी विचारली जाते, तर याच्यावरती 5 प्रश्न. दिवस महत्त्वाचे म्हणजे जे पण महत्त्वाचे दिवस असतात तर दिनविशेष जे असतं त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जे पण महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात, जसे की महाराष्ट्र दिवस कधी साजरा केला जातो या टाईपचे जे दिवस असतात तर याच्यावरती 2 प्रश्न विचारले
गेलेत. खेळ खेळाडू, आता जे पण लेटेस्ट ज्या स्पर्धा चालू असतात किंवा कोणाला आपल्या भारताने जे पण व्यक्ती असतात, जे महत्वाचे व्यक्ती ज्यांनी जे आपले सुवर्ण पदक, कांस्य पदक वगैरे जिंकलेले असतात, तर त्यांच्यावरती प्रश्न विचारले जातात किंवा एखाद्या खेळाडूचं नाव दिलेलं असतं आणि तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे, क्रिकेट, फुटबॉल अशा प्रकारचा भालाफेक वगैरे. तर या टाईपचे जे प्रश्न आहेत ते खेळ खेळाडू यावरती तुम्हाला विचारले जातात. तर 3 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. त्यानंतर विज्ञान, ठीक आहे. विज्ञान याच्यावरती जीवनसत्वे वगैरे जे आहेत, विज्ञानाचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते देखील पुढे सांगतो. त्यामध्ये मग जीवनसत्वावरती प्रश्न विचारले जातात किंवा जे एकक असतात विज्ञानामध्ये तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. असे महत्त्वाचे काही टॉपिक आहे त्याच्यावरती 10 प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर लेखक व टोपण नावे, जे पण महत्त्वाचे लेखक आहेत ज्यांनी जे महत्त्वाचे जे पॉप्युलर महत्त्वाचे जे प्रसिद्ध पुस्तक आहेत ते जे लिहिले त्या लेखकांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात की हे पुस्तक कोणी लिहिलं, याचे लेखक कोण आहे, किंवा लेखकांची जे टोपण नावे असतात मित्रांनो तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पुढे लगेच समजून येईल कोणत्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न आलेले आहेत. तर लेखकावरती किंवा टोपण नावावरती तुम्हाला 2 प्रश्न विचारले गेलेत. आणि बघा हा आता किती आपल्याला सांगितलं असतं अभ्यासक्रमामध्ये पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य याच्यावरती प्रश्न विचारले जातील. तर बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न विचारला गेलाय. तर माझ्याकडून समजा कॅल्क्युलेशन करताना चुकलं असेल तर आपण 2 प्रश्न याच्यावरती विचारले असं समजूयात. परंतु संपूर्ण आपण तेच अभ्यासच बसलं तर बाकीचे किती प्रश्न आपले सुटून जातात हा एकदा तुम्ही विचार करा. तर नक्की तुम्हाला कोणता अभ्यास करायचा आहे ते देखील तुम्हाला इथे समजून येईल. आणि जिल्ह्याच्या माहितीवरती जर म्हटलं तर 2023 ची प्रश्नपत्रिका आहे, 6 प्रश्न इथे विचारले गेलेत. आणि त्याच जिल्ह्याची 2017 ची प्रश्नपत्रिका आहे, याच्यावरती जर म्हटलं तर इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतर जे पण महत्त्वाची माहिती असते याच्यावरती 18 प्रश्न, चालू घडामोडीवरती 3 प्रश्न, दिवसावरती खेळाडूवरती प्रश्न विचारला गेला नाही, विज्ञानावरती देखील आला नाही, लेखकावरती 3 प्रश्न, पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य याच्यावरती देखील प्रश्न नाही, फक्त जिल्ह्याच्या माहितीवरती 4 प्रश्न. आता तुम्ही समजून घ्या नक्की तुम्ही कोणता अभ्यास करताय आणि त्या विषयावरती किती प्रश्न येत आहे. असं नाही की हे जे सर्व जर म्हटलं तर दुसऱ्या जिल्ह्यांचा अभ्यासक्रम सारखा आहे म्हणजे वेगळा आहे असं काहीच नाही मित्रांनो. सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे. तुम्ही बघा, सर्च केल्यानंतर तुम्हाला स्वतःला देखील तिथं समजून येईल. ठीक आहे. तर बघा आता 2 प्रश्नपत्रिकांचं आपण इथं स्वरूप जाणून घेतलं मित्रांनो. अशाच प्रकारच्या टोटल आज आपण 6 प्रश्नपत्रिकांचं स्वरूप जाणून घेणार आहोत. त्यानंतर हे जे विषय दिलेले आहेत त्या विषयानुसार तुम्हाला कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्या अगोदर आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपण पोलीस पाटील पदभरतीसाठी स्पेशल अतिशय महत्त्वाचे नोट्स काढलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती देतो. तर बघा मित्रांनो, पोलीस पाटील पदभरतीसाठी स्पेशल आपण नोट्स उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. याच्यामध्ये खूप सारं स्टडी मटेरियल देतोय अभ्यासक्रमानुसार. आता जो अभ्यासक्रम तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगतोय त्याच्यानुसार आपल्याला सर्व स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे, जिल्ह्याची माहिती जी की आपण डिटेलमध्ये काढलेली आहे. याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याच्यावरती प्रश्न विचारले जातात हे आपण उपलब्ध करून देतोय. मागील 25+ प्रश्नपत्रिका देतोय. आता ज्या 6 प्रश्नपत्रिकांचं आपण स्वरूप जाणून घेतोय तेही तुम्हाला भेटतील. याच्या व्यतिरिक्त टोटल जर म्हटलं तर 25+ मागे झालेल्या पोलीस पाटलाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या नोट्स मध्ये भेटून जातील. या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी, जीके या सर्व विषयांच्या नोट्स देखील भेटून जातील सेपरेट आयएमपी प्रश्नासोबत मित्रांनो. ठीक आहे. तर हे सर्व काय आपण उपलब्ध करून देतोय. थोडक्यात जर म्हटलं तर जिल्ह्याची माहिती देखील आपण डिटेलमध्ये देतोय. थोडक्यात डेमो दाखवायचं जर म्हटलं तर बघा ही जिल्ह्याची माहिती मित्रांनो. याच्यामध्ये तुमचे लेटेस्ट जे पण महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ठीक आहे. जिल्ह्याबद्दल टोटल जिल्ह्याविषयी माहिती ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडे 1-2 प्रश्नपत्रिका नाही आहेत मित्रांनो, 25+ प्रश्नपत्रिका आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला नक्की कोणकोणत्या टॉपिक वरती माहिती विचारली जाते तर ही संपूर्ण जर म्हटलं तर त्याच्या संदर्भात आपण या जिल्ह्याच्या PDF मध्ये ती माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. जिल्ह्याचा इतिहास झालं, तालुक्यानुसार माहिती झालं. आता यामध्ये जर म्हटलं तर जिल्ह्यावरती जर म्हटलं तर ज्या पण महत्त्वाच्या नद्या असतात किंवा जिल्ह्याचे जे पण उपविभागानुसार माहिती असते ती, किंवा तालुक्यानुसार जर म्हटलं तर जे पण पर्यटन स्थळं असतात, महत्त्वाची जे पण स्थळं असतात जिथं की प्रसिद्ध ठिकाण म्हणू नाहीतर ऐतिहासिक ठिकाण म्हणू तर याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर ही देखील माहिती जर म्हटलं तर मी तालुक्यानुसार देखील उपलब्ध करून देतोय. त्यासोबत जिल्ह्याचे जे पण महत्त्वाचे जिल्हाधिकारी असतात त्याच्यावरती वारंवार प्रश्न येतात. तर ते लेटेस्ट सर्व तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे बघा उपविभागानुसार माहिती, जनसांख्यिकी याच्याबद्दल माहिती दिली आहे सर्व काही. त्यानंतर जर म्हटलं तर लोकसंख्या, साक्षरता, स्त्री पुरुष प्रमाण, घनता वगैरे सर्व काही या स्वरूपामध्ये आपण नोट्स देतोय. ठीक आहे. आणि पुढे जर म्हटलं तर अजून भरपूर मोठे PDF आहे. जी महत्त्वाची माहिती होती ती सर्व मी इथे दिलेली आहे. डायरेक्टली खाली घेतलं तर बघा महाराष्ट्राचं इथं बघा आपल्याला जर म्हटलं तर जे धार्मिक स्थळ याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर ते देखील संपूर्ण त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे.
तर बघा हे सर्व काय भेटणार आहे. थोडंसं खाली आल्यानंतर बघा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ याच्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर महत्वाचे हे जे वरील 10-12 मंत्री आहेत मित्रांनो, याच्यापैकी तुम्हाला एक तर महसूल मंत्री किंवा अन्न पाणी पुरवठा याच्यावरती जो पण महत्वाचा मंत्री आहे त्यांचं नाव तिथं विचारलं जाईल मित्रांनो. ठीक आहे. महसूल मंत्र्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर मंत्रिमंडळ जे पण आहेत त्याच्याबद्दल देखील खाली तुम्हाला माहिती भेटून जाईल. महाराष्ट्राचं संपूर्ण लेटेस्ट 2025चं जे मे नुसार आपलं मंत्रिमंडळ आहे अजून काय बदललेलं नाहीये, तर त्याच्यानुसार संपूर्ण हे आपल्याला माहिती दिलेली आहे या जिल्ह्याच्या पीडीएफ मध्येच. म्हणजे जिल्ह्याची डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त याच स्वरूपामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य व अधिनियम याचं पीडीएफ दिले सेपरेट. त्याच्यामध्ये देखील प्रश्न आणि त्याच्या सोबत माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात सांगितल्याप्रमाणे. तर मराठीच्या टॉपिक नुसार आयएमपी नोट्स भेटून जातील आयएमपी प्रश्नासोबत. इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ताचे देखील नोट्स भेटतील. सोल्युशन देखील यामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो, स्पष्टीकरण वगैरे आपल्या नोट्स मध्ये. ठीक आहे. गणित, बुद्धिमत्ता, आयएमपी, जीके, महत्वाचे जे पण जीके, चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला 2 ते 3 वर्षाचं देतोय, परंतु तुम्हाला लेटेस्ट 6 महिने ते 1 वर्षाचंच तुम्हाला चालू घडामोडी विचारलं जातं. त्यानुसार तुम्ही ते करू शकता. तर हे देखील तुम्हाला याच्यामध्ये देतोय. आणि त्याच्यासोबत स्पेशल एक प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक देखील तुम्हाला दिली जाते. ते सर्व सहकार्य किंवा आपले जे क्लास होत असतात त्याचं जे पीडीएफ असतं ते सर्व जे अपडेटेड पीडीएफ आहे ते तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला दिलं जातं मित्रांनो. म्हणजे एकत्रित सांगण्यामागचा उद्देश काय आहे मित्रांनो, 25+ ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला भेटतील. 7 ते 8 जे विषय सांगितले त्याच्या नोट्स भेटतील आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल, तिथे सर्व बाकीचे पीडीएफ तुम्हाला दिले जातील. आता जे आपल्याला अभ्यासासाठी पाहिजे ते एका सोबत दिलं जातं आणि जे पण अपडेट किंवा जे क्लासचे पीडीएफ असतात ते देखील तुम्हाला मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली जाते. तर सर्वांची एवढ्या साऱ्या स्टडी मटेरियलची प्राइस आपण ठेवलेली फक्त 199 रुपीज. याच्यामध्ये सर्व काही देतो आपण. ठीक आहे. तर यासाठी जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्ही कोणत्याही नंबरवरून पेमेंट करू शकता, काही अडचण नाही. फक्त तुम्हाला ज्या नंबरवरती तुम्हाला सर्व पीडीएफ पाहिजे आहेत तर त्याच नंबरवरतून व्हॉट्सअपवरती आपल्याला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. म्हणजे कुठूनही पेमेंट करा, काही अडचण नाही. फोटो घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला सेंड करा. लगेच तुमचा नंबर सेव्ह केला जातो. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व पीडीएफ तुम्हाला पाठवले जातात आणि बाकी जर म्हटलं तर सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केली जाते. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. तर चला आता बाकीचा अभ्यासक्रम तुम्ही एकदा समजून घेतला की नक्की तुम्हाला काय अभ्यासायचं हे तुम्हाला स्वतःला मी सांगण्याऐवजी तुम्हाला स्वतःला समजून येईल मित्रांनो. ठीक आहे. एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच युट्यूबवरती सांगणार नाही. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु एवढी डिटेलमध्ये माहिती इथं मी कलेक्ट केलेली आहे, कारण एवढ्या 6 प्रश्नपत्रिकांचं स्वरूप एकत्रित देतोय आणि त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर जे विषय आहेत त्यांचे टॉपिक विषय देखील मी तुम्हाला पुढे माहिती देणार आहे. ठीक आहे. तर चला पुढे बघा. आता 2 प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बघितलं, पुढील 2 प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बघूया. तर पहिली प्रश्नपत्रिका जर म्हटलं तर बघा आपल्याला इथं नांदेड दिलेली आहे मित्रांनो. आता ही 3 नंबरची प्रश्नपत्रिका आपली चालू आहे, ही 4 नंबरची प्रश्नपत्रिका चालू आहे. तर नांदेड जिल्ह्याची प्रश्नपत्रिका मित्रांनो, अभ्यासक्रम हा सारखाच होता. सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे. 14 जानेवारी 2024 ला पेपर झालेला आहे आणि हा जर म्हटलं तर 17 डिसेंबर 2023 ला झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. तर पहिले नांदेड जिल्ह्याचं जाणून घेऊया. तर बघा इथं आता मराठीवरती जर म्हटलं तर 3 प्रश्न आहे, इंग्रजीवरती 6 प्रश्न, गणित बुद्धिमत्तावरती फक्त 8 प्रश्न. म्हणजे या विषयावरती खूप कमी प्रश्न विचारले गेलेत आणि बाकी जीके जीएस याच्यामध्ये सर्व बाकीचे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती 63 प्रश्न विचारले गेलेत. याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा आता हे 63 जे प्रश्न विचारले गेले त्यांची विभागणी मी थोडक्यात केलेली आहे माझ्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतर माहिती याच्यावरती 30 प्रश्न, चालू घडामोडीवरती 7 प्रश्न, महत्वाचे दिवस दिनविशेष याच्यावरती 3 प्रश्न, खेळ खेळाडू याच्यावरती 4 प्रश्न, विज्ञानावरती 5 प्रश्न, लेखक व टोपणनावे 3 प्रश्न, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य याच्यावरती 3 प्रश्न आणि जिल्ह्याच्या माहितीवरती 8 प्रश्न. जी जिल्ह्याची माहिती तुम्ही वारंवार वाचत आहे, वारंवार तुम्ही जास्तीत जास्त तेच व्हिडिओ बघत आहे, त्याच्यावरती तुम्हाला आता सांगतोय 10च्या वर खूप कमी प्रश्न विचारले गेलेत. तर जसं की यामध्ये बघा 13 प्रश्न विचारले गेलेत आणि ही हायएस्ट मी ज्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर हे हायएस्ट आपल्याला जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले गेलेत अशी ही एकच प्रश्नपत्रिका आहेत आणि बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्यामध्ये 10 पेक्षा कमीच प्रश्न तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जात आहे. त्याच्यानुसार तुम्ही स्वतः
ठरवा तुम्हाला नक्की कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. तर बघा असं देखील नाही की तुम्हाला मराठी व इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले जातात असं देखील नाहीये मित्रांनो. आताच हा पॉईंट क्लिअर करा. कधी कधी जसं की ही प्रश्नपत्रिका 2023 ची, याच्यामध्ये मराठी व इंग्रजी या विषयावरती एकही प्रश्न विचारला गेला नाही. गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती डायरेक्टली 18 प्रश्न विचारले गेलेत आणि बाकीचे जे 62 प्रश्न आहे GK GS मधील या टॉपिक वरती विचारले गेलेत. याच्यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतर माहिती याच्यावरती 28 प्रश्न, चालू घडामोडीवरती 4 प्रश्न, महत्त्वाचे दिवस याच्यावरती 1 प्रश्न, खेळ व खेळाडू याच्यावरती 2 प्रश्न, विज्ञानावरती 5 प्रश्न, लेखक व टोपणनावे पुस्तक लेखक जे आहेत त्याच्यावरती वारंवार तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर हे तुम्ही महत्त्वाचं करा. ठीक आहे. तर याच्यावरती 4 प्रश्न, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य याच्यावरती 5 प्रश्न आणि जिल्ह्याची माहिती याच्यावरती 13 प्रश्न. ठीक आहे. तर हे झालं तुम्हाला. आता हेच तुम्हाला ही प्रश्नपत्रिका थोडीशी वेगळी बघण्यासाठी भेटेल. बाकीचा जो स्वरूप आहे हेच स्वरूप आहे मित्रांनो. ह्या टॉपिक हे जे विषय आहेत त्याच्यावरती नक्की प्रश्न विचारले जातात. तर ते तुम्हाला पुढे समजून येईल. आता ते थोडक्यात लगेच जाणून घेऊया. तर बघा इथं नाशिक दिलेलं आहे मित्रांनो. 10 डिसेंबर 2023 चा पेपर आहे. अभ्यासक्रम सर्व जिल्ह्यांचा हा सारखाच आहे. पुन्हा एकदा सांगतो, फक्त ज्या जिल्ह्याचा पेपर असतो त्याच्यामध्ये जिल्ह्याची माहिती फक्त तुम्हाला वेगळी विचारली जाते. 7-8 प्रश्न एक्स्ट्रा त्याच्यावरती विचारले जातात. बाकी संपूर्ण अभ्यासक्रम हा सारखाच आहे. तर बघा आता इथे जर म्हटलं तर नाशिक जिल्ह्याचा पेपर याच्यावरती मराठीवरती 10 प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तावरती 20 प्रश्न. इथे देखील इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले गेले नाहीयेत. आणि त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर गोंदियाचा हा 2023 चा पेपर आहे मित्रांनो. 15 ऑक्टोबर 2023. याच्यावरती जर म्हटलं तर मराठीवरती 10 प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तावरती 15 प्रश्न. म्हणजे इथे देखील इंग्रजी विषयावरती प्रश्न नाही. परंतु असं देखील समजू नका की इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारले जात नाही. इथे देखील विचारले गेले आणि बाकीच्या वरील 2 प्रश्नपत्रिकेमध्ये देखील इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढे हे देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता जे विषय आहेत याच्यावरती किती चान्स असणार आहे, जसं की आपण समजू शकतो की मराठीवरती 100% प्रश्न विचारले जातात असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. जवळपास आतापर्यंत फक्त एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये माझ्याकडे 25+ प्रश्नपत्रिका आहे, तर 1-2 प्रश्नपत्रिका म्हणा की त्याच्यावरती मराठीवरती प्रश्न नाहीये. बाकीच्या ज्या 23 जिल्ह्यांच्या लेटेस्ट जे पेपर झालेत त्याच्यामध्ये मराठीवरती प्रश्न विचारले गेलेत. त्याच्यामुळे मराठी हा विषय आपण म्हणू शकतो की 100% विचारला जातो. तर इंग्रजी या विषयावरती 50% चान्स म्हणू शकतो की इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले जातील किंवा 50% चान्स नाही की त्याच्यावरती नाही. म्हणजे 50% धरून चला की येतील किंवा नाही. त्याच्यामुळे इंग्रजी हा विषय देखील महत्त्वाचा असणार आहे. आता एवढंच नाही की इंग्रजी हा विषय मी देतोय, तर हे जे विषय आहेत याच्यावरती कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु व्यवस्थित पूर्ण बघा. तर पुढे बघा, पुढे आपण आता जाणून घेऊयात. पुढे जर म्हटलं तर सामान्य ज्ञान दिलेलं आहे. याच्यामध्ये ऑलराऊंडर मी GK GS घेतले मित्रांनो. सर्व काय याच्यावरती 50 प्रश्न विचारले गेले होते. नाशिक याचं बघतोय मित्रांनो, हे 30 प्रश्न झाले. बाकीचे 50 प्रश्न या खालील टॉपिक वरती. याच्यामध्ये आपल्याला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतर महत्वाची माहिती याच्यावरती 22 प्रश्न विचारले गेलेत. याच्या व्यतिरिक्त चालू घडामोडीवरती 13 प्रश्न, दिवसांवरती 1 प्रश्न, महत्वाचे जे पण 3 विषय असतात त्याच्यावरती 1 प्रश्न. त्याच्यानंतर खेळ व खेळाडू याच्या संदर्भात माहिती तुम्हाला याच्यावरती जर म्हटलं तर 4 प्रश्न, विज्ञानावरती इथं 2च प्रश्न, लेखक व टोपणनावे 2 प्रश्न, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य व याच्यावरती 1च प्रश्न आणि जिल्ह्याची माहिती याच्यावरती 7 प्रश्न. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर गोंदियाचा बघा लेटेस्ट 2023 चा पेपर मित्रांनो. आपल्याला 55 टोटल GK GS वरती प्रश्न विचारले गेले. त्याच्यावरती इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र जे पण असतं ते इतर माहिती याच्यावरती टोटल 25 प्रश्न. त्याच्यानंतर चालू घडामोडी 7 प्रश्न, दिवसांवरती 2 प्रश्न, खेळ व खेळाडू याच्यावरती 4 प्रश्न, विज्ञानावरती 5 प्रश्न, लेखक व टोपणनावे याच्यावरती 2 प्रश्न, पोलीस पाटाचे अधिकार व कर्तव्य याच्यावरती 2 प्रश्न आणि जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला 8 प्रश्न. बहुतेक ठिकाणी काही विद्यार्थी काय करत आहे, आता फक्त पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य हे पक्क वाचत बसत आहे. तर एवढं याच्यामध्ये महत्वाचं नाहीये मित्रांनो. फक्त कोणत्या कलमानुसार हे पोलीस पाटील हे पद भरलं जातं याच्यावरती प्रश्न येतात. अधिनियम जे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, कोणकोणते अधिकार आहेत किंवा कर्तव्य काय आहे याच्यावरती प्रश्न येतात. म्हणजे अगदी 2 ते 3 तासामध्ये तो अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करू शकतात आणि त्याच्यावरती तेवढेच प्रश्न विचारले जातात. 1-2 प्रश्न येतात, जास्त प्रश्न विचारले जात नाही. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर काही विद्यार्थी फक्त जिल्ह्याची माहिती खूप जास्त करत आहे. त्यांना वाटत आहे की 20 ते 25 प्रश्न जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातात. तर असं काहीच नाही मित्रांनो. आता 6 प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बघितलं, आपल्याकडे लेटेस्ट झालेलं 25+ प्रश्नपत्रिका आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतो, बहुतेक विद्यार्थी हेच विचारत बसतात की पोलीस पाटलाचा अभ्यासक्रम, आता जालनाचे पेपर आहेत ते जालना जिल्ह्याचा वेगळा आहे अभ्यासक्रम. तर असं काहीच नाही मित्रांनो. सर्व
सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे. फक्त एवढीच गोष्ट लक्षात घ्या की जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला सेपरेट तुमच्या जिल्ह्याचे प्रश्न विचारले जातात, जे की 10च्या आत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या विषयाचा किती अभ्यास करायचा, किती वेळ द्यायचा आहे हे तुम्ही व्यवस्थित ठरवून घ्या मित्रांनो, कारण इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज होत आहे. ठीक आहे. तर बघा, आता हे संपूर्ण तुम्हाला सांगून घेतलं. साही जे आपण प्रश्नपत्रिका बघितलेल्या होत्या तर संपूर्ण त्याच्यानुसार बघितलं. आता तुम्हीच ठरवा यामध्ये आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य. आता हा आपल्याला वाटतं की हा इथं डायरेक्टली विषय दिलेला आहे किंवा हा टॉपिक दिलाय तर याच्यावरती भरपूर प्रश्न येतील, किंवा याच्यामध्ये जर म्हटलं तर स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी, तर आपल्याला वाटतं की याच्यावरती जास्त प्रश्न येतील. तर तुम्हाला सांगून घेतलं रियालिटी काय आहे, खरी गोष्ट काय आहे हे तुम्हाला सांगून घेतलं, आणि तुम्हाला देखील व्यवस्थित समजून आलं असेल की नक्की आपण जो अभ्यास करतोय त्याच्यावरती किती प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न येतात हे देखील तुम्हाला समजून आलं असेल. आणि त्यासाठी आपण ह्या सर्व ज्या नोट्स देतोय आणि ज्या मागील प्रश्नपत्रिका देतोय हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो, कारण यामध्ये 1-2 प्रश्नपत्रिका नाहीये, 25+ प्रश्नपत्रिका आहेत, आणि हेच तुम्हाला स्वरूप जाणून घेण्यासाठी या प्रश्नपत्रिका कामी येतात मित्रांनो. संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आलेली असेल. तर आता बहुतेक विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न येईल की नक्की आता अभ्यास कोणता करायचा. तर बघा मित्रांनो, आता मराठी प्रत्येक विषयानुसार काही महत्त्वाचे टॉपिक सांगतो, याच्यावरती देखील आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ येणार आहे मित्रांनो, काळजी करू नका. तर सर्व अपडेट मिळवण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. तिथे ते अपडेट भेटून जाईल आपला क्लास आल्यानंतर. ठीक आहे. तर बघा, आता मराठीवरती तुम्हाला नक्की कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो, म्हणजे कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे याच्यावरती जर म्हटलं तर म्हणीवरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, म्हणी. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे अर्थ, शब्दार्थ, म्हणजे शब्द दिला असतो त्याचा अर्थ काय, किंवा वाक्य दिला असतो त्याचा अर्थ काय, म्हणजे शब्दार्थ किंवा अर्थ आपल्याला ओळखायला सांगितलेला असतो. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला हे झालं वाक्य किंवा शब्दार्थ. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर काळ, काळ या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर समानार्थी व विरुद्धार्थी, समानार्थी व विरुद्धार्थी याच्यावरती प्रश्न विचारले जातात, किंवा अलंकारावरती प्रश्न विचारले जातात. आणि त्यामध्ये जर म्हटलं तर समानार्थी, विरुद्धार्थी झालं, अलंकार झालं, हे काय महत्त्वाचे टॉपिक आहे. तर आपण काय करूयात, प्रत्येक विषयानुसार जे पण महत्त्वाचे टॉपिक आहे त्याच्यावरती सेपरेट जे 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 प्रश्न विचारले गेले त्याची माहिती आपण पुढील क्लासच्या माध्यमाने जाणून घेऊयात. इंग्रजीवरती जरी म्हटलं तर इंग्रजीवरती अगदी सोपे प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 50% प्रश्न येतील शक्यता, नाही तर येणार पण नाही. त्याच्यामुळे इंग्रजी विषयावरती आले तरी तुम्हाला कोणकोणते प्रश्न येतील हे देखील सांगतो. स्पेलिंग वरती करेक्ट स्पेलिंग आहे की नाही, म्हणजे जो शब्द दिलेला असतो तो बरोबर आहे की नाही, तर तो आपल्याला बरोबर शब्द इथे निवडायला सांगितलेला असतो. किंवा मिनिंग म्हणजेच आपल्याला अर्थ, एक शब्द दिलेला असतो त्याचा मराठी अर्थ काय, या टाईपचे प्रश्न. किंवा काळ ओळखण्यासाठी वरती प्रश्न येतात. किंवा यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला या टाईपचेच प्रश्न असतात, जास्त वेगळे प्रश्न नसतात. शक्यता आपल्याला करेक्ट स्पेलिंग किंवा मिनिंग अर्थ काय याच टाईपचे इंग्रजीवरती प्रश्न विचारले जातात. एवढे काय अवघड प्रश्न विचारले जात नाही. गणित बुद्धिमत्तेचे ऑलरेडी जर म्हटलं तर भरपूर स्पष्टीकरणाचे भाग घेतले, त्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला इथं नातेसंबंध म्हणा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अक्षरमाला, अंकमाला याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर रांगेतील क्रम याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सरळवार, चक्रवार, व्याज याच्यावरती प्रश्न विचारले जातात. 2-3च महत्त्वाचे टॉपिक आहेत, त्याच्यावरतीच तुम्हाला वारंवार प्रश्न रिपीट होत असतात. प्रत्येक विषयाचा आपण सेपरेट पुढील क्लासच्या माध्यमाने माहिती जाणून घेणार आहोत. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर भूगोल, इतिहास याच्यावरती जर म्हटलं तर आपल्याला काही महत्त्वाचे IMP टॉपिक आहे, तर ते आपण सेपरेट जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल त्याच्यामध्ये आपण बघूयात. चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला 5 ते 6 किंवा 1 वर्षाची विचारली जाते मित्रांनो. 1 वर्ष धरून चाला किंवा 6 महिन्यापर्यंत केली तरी चालेल. त्यानंतर दिवस लेटेस्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता 9वा महिना चालू आहे, तर मित्रांनो आपल्याला 10व्या महिन्यामध्ये 12 तारखेपर्यंतच करायचं मित्रांनो महत्त्वाचे दिवस. आणि इथे पुढे जर म्हटलं तर 7 ते 8 महिन्यामधील, म्हणजे 7, 8, 9, 10 हे जे महिन्यामधील जे महत्त्वाचे दिवस आहेत मित्रांनो, तर ते तुम्हाला पाठ करायचे. कोणते दिवस काय म्हणून प्रसिद्ध आहे, कधी साजरा केला जातो, तर ते तुम्हाला पाठ करायचंय. खेळ व खेळाडू लेटेस्ट तुम्हाला चालू, जे पण महत्त्वाचे जे पण खेळाडू असतील ज्यांनी काही कामगिरी चांगली केली असेल, त्यांना एखादा पदक भेटला असेल, तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, किंवा तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे या टाईपचे प्रश्न विचारले जातात. विज्ञानावरती जर म्हटलं तर आपल्याला जीवनसत्व, त्याच्यासोबत एकक याच्यावरती, किंवा आपल्याला अजून 2-3 महत्त्वाचे टॉपिक आहे जे की पुढील आपल्याला व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित समजून सांगेल. याच्यानंतर लेखक, याच्यामध्ये जे पण महत्त्वाचे आपल्याला प्रसिद्ध पुस्तकं असतात त्यांची लेखक कोण आहे ते विचारलं जातं, किंवा जे लेखक आहेत त्यांची टोपण नावं काय आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे.
त्यानंतर पुढे पोलीस पाटलाच्या अधिकार व कर्तव्य याच्यावरती ऑलरेडी खूप कमी प्रश्न येतात. 5 पेक्षा जास्त प्रश्न कधीच विचारले गेले नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात इथं पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, ते जे की आपण त्यासाठी सेपरेट नोट्स देतोय, काही काळजी करू नका. जिल्ह्याची माहिती तुम्हाला सांगितलं 10 पेक्षा जास्त प्रश्न माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार विचारले जाणार नाही. 10 प्रश्न खूप झाले या पदभरतीसाठी. त्यानुसार जिल्ह्याची माहिती तुम्हाला किती करायची, कोणती करायची याच्यासाठी सेपरेट PDF आपण दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला हे जे विषय आहेत, आता काय करूया, तर पुढील जो आपला क्लास होईल मित्रांनो, जसं की मराठी विषय आहे मित्रांनो, मराठी 100% विचारलं जातं. तर मराठी नक्की कोणतं विचारलं जातं, तर मराठीवरती मागील जे लेटेस्ट प्रश्न विचारले गेलेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते ते टॉपिक पूर्ण करूयात. तशा आपण नोट्स दिल्यात, त्याच्यामध्ये ऑल टॉपिक कव्हर केलेत. तर त्यानुसार अभ्यास करायचा असेल तर नोट्स तुम्हाला कामी पडणारच आहेत, परंतु त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर शॉर्टमध्ये अभ्यास करायचा असेल तर तो कोणता करायचा त्याच्यावरती आपण सेपरेट क्लास घेऊयात. ठीक आहे. बाकी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्यासाठी जर म्हटलं तर 6 प्रश्नपत्रिकेचं व्यवस्थित मी अनालिसिस करून कोणत्या विषयावरती किती प्रश्न आलेले आहेत ते कॅल्क्युलेशन केलं. त्याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या टॉपिक वरती आलेत ते देखील मी इथं लिहून घेतलेलं आहे, परंतु आता त्याचं जर म्हटलं तर टायपिंग करून घेतलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता आलेलं नाहीये या व्हिडिओच्या माध्यमाने. बाकी जो उद्देश होता की याच्यामध्ये कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात आणि अभ्यासक्रम काय आहे, जे की तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. कारण हेच विद्यार्थ्यांना माहिती नाही की पेपरला काय विचारलं जाणार आहे, तर तो नक्की अभ्यास कोणता करणार हाच विद्यार्थ्याचा मोठा प्रश्न इथं उपलब्ध होत होता. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले, त्यामुळे डिटेलमध्ये व्यवस्थित माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगितलेली आहे. तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जालना जिल्ह्यासाठी देखील हेच स्वरूप असणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे दुसरीकडे जो पण अभ्यासक्रम बघितला असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे स्वरूपानुसार सांगितलेलं आहे. तर या 6 प्रश्नपत्रिकेवरती तुम्हाला भरोसा नसेल तर आपण आपल्या नोट्समध्ये 25+ प्रश्नपत्रिका देतोय, ज्या की लेटेस्ट झालेल्या सर्व असणार आहेत. तर त्या तुम्ही बघा, त्याच्यानुसार त्यांच्या जाहिराती बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजून येईल की अभ्यासक्रम नक्की काय आहे. ठीक आहे. तर अशानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, तेव्हाच तुमचा स्कोर इथं वाढणार आहे. तर अभ्यास करण्यासाठी जे पण महत्त्वाचे टॉपिक आहे ते देखील मी तुम्हाला इथे सांगून घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑलरेडी हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, तर बहुतेक माहिती इथं पूर्ण झालेली असावीत. या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते प्रश्न मी एकदा व्यवस्थित वाचीन आणि त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. बाकी उद्यापासून जर म्हटलं तर आपल्या क्लासवरती, आपल्या या युट्यूब चॅनलवरती रेग्युलर जे पण क्लास आहेत, गणित बुद्धिमत्तेचे, स्पष्टीकरणाचे क्लास, मराठी इंग्रजीचे किंवा लेटेस्ट जी पण जिल्ह्याची माहिती, चालू घडामोडी किंवा जे पण मंत्रिमंडळ आहे याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपले अपलोड होऊन जातील. तर ते सर्व आपल्याला अपडेट मिळवण्यासाठी ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.